माझं नाव अवधूत रमेश लाड. मी त्र्यंबकनगरमध्ये राहतो. तर माझी हनुमान नागरी पतसंस्थाचे मॅनेजर यांनी माझी फसवणूक केलेली आहे. मॅनेजर आणि बहिणीने माझी फसवणूक केलेली आहे. सदर माझी आई वारलेली आहे आणि तिच्या नावावरती 3 लाखाच्या ठेवी होत्या. ती कोरोनामध्ये वारल्यानंतर ना तिच्या नावाच्या ठेवी आम्हाला सांगितल्या नाहीत होत्या. हे आम्ही उपनिबंधकमधून कागदपत्रानुसार काढल्यानंतर ना ते आम्हाला समजले की इथं ठेवी आहेत म्हणून. तर सदर आता आम्हाला ते काय देत नाही आहेत. याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे. त्याप्रमाणे लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा हीच आमची विनंती. माझं नाव ऐश्वर्या अवधूत लाड. माझे मिस्टर अवधूत लाड हे स्विगी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. आमची परिस्थिती हालाकीची आहे आणि माझ्या सासूबाईंची जी ठेव होती ती वारस नोंद एखाद्या कोऱ्या कागदावर त्यांनी अर्ज केलेला होता माझ्या नंदेंनी. तर त्या वारस नोंदीच्या ह्याच्यावरती त्यांनी 3 लाखाची पावत्या अशाच वाटून टाकल्या आणि त्याच्यावरती 10 वर्षाचं व्याज अजूनपर्यंत त्या खात आहेत. आणि आज आम्ही उपनिबंधक कार्यालयाकडे 6 महिने झालं पायऱ्या झिजवा लागलोय. आम्ही तिथे रोज जायला लागलोय. तर तिथं त्यांनी आम्ही शेवटी ज्या मॅडमांच्याकडे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला न्याय द्यायचा सोडून पतसंस्थेची बाजू घेतली आणि उलट आम्हालाच खर्चात पाडायला आम्हाला सांगितलं की तुम्ही कोर्टाकडे जाऊन तिथं केस घालून तुम्ही वारसा प्रमाणपत्र घेऊन या आणि त्याच्यावरती तुम्ही काय असेल ते तुमचा हिस्सा मागून घ्या म्हणून. त्यांची जबाबदारी होती, त्यांचं कर्तव्य होतं की ते पैसे त्यांनी काय असतील ते आमचा हिस्सा मिळवून द्यायचा त्यांच्याकडनं वसुली करून. तर त्यांनी हे काहीच केलेलं नाही. आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा त्याची फिर्याद दिलेली आहे. पण सगळी जी आहेत सरकारी कर्मचारी किंवा जे कोण आहेत ते सर्वजण एकमेकांवर ढकलून रिकामं व्हायला लागल्यात आणि सगळे जे आहे ते कोर्टावर ढकलून रिकामं व्हायलात. ते म्हणजे काय त्यांचं कर्तव्य आहे ते करतच नाहीत. जे मॅनेजर आहेत त्यांच्यावर काय असेल ती योग्य ती कार्यवाही व्हावी आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळावा. आम्हाला बाकी काही अपेक्षा नाही. आणि आमच्या नंदासुद्धा पैशाच्या लोभापोटी ते पैसे आम्हाला आमच्या हिश्श्याचे आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्यायला तयार नाही आहेत. तर आम्हाला आमच्या बहिणींवर म्हणजे नंदेंवरती काय असेल ती योग्य ती कारवाई करावी आणि आम्हाला न्याय मिळावा. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम